पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार तारीख 25 जुलै. संत याकोब प्रेषित यांचा सहन. पहिले वाचन 2 कोरिन्थकरांस पत्र अध्याय 4 ओवी 7 ते 15. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यावरून परमसामर्थ्य आमचे नव्हे तर देवाचे आहे हे सिद्ध होते. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूकरिता सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहो, ह्यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालवते. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा, तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हालाही उठवील आणि तुमच्याबरोबर सादर करील. सर्व काही तुम्हाकरिता आहे, ह्यासाठी की पुष्कळ जणांच्याद्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनाला साधनीभूत व्हावी. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 20 ओवी 20 ते 28. जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हास समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यांस म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांस त्या दोघा भावांचा राग आला. पण येशूने त्यांस बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात आणि मोठे लोकही अधिकार करतात. हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास आणि दुष्काळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे चिंतन. सेवक नेतृत्व. येशू स्वतः एक सेवक पुढारी होता. तो सेवा करवून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आणि अनेकांसाठी खंडणी म्हणून जीवन समर्पित करण्यास या जगात आला. आपले स्वहित व स्वार्थ न साधता सामान्य लोकांच्या हितासाठी व न्यायासाठी तो मरेपर्यंत लढला. नम्रपणे दुसऱ्यांची सेवा केल्यास व त्यांच्या कल्याणासाठी अनेक त्याग केल्यास आपण आपोआप महान होत असतो, अशा विचारांचा येशू होता. कारण खरी महानता ही प्रतिष्ठा किंवा इब्रत या गोष्टीत नसून निस्वार्थीपणे केलेल्या सेवेत आहे. शिष्यांनी देखील असेच सेवाभावी जीवन जगावे म्हणून येशू त्यांना वारंवार आठवण करून देतो. जब्दी आणि सलोमी यांचा मुलगा व योहानाचा भाऊ संत जेम्स याचा आज आपण सण साजरा करीत आहोत. येशूच्या निवडलेल्या 12 प्रेषितांपैकी तो एक होता. आजच्या शुभवर्तमानात संत जेम्सची आई येशूकडे एक विनंती करते की तिच्या दोन्ही मुलांना स्वर्गराज्यात श्रेष्ठ आसनांवर बसू द्यावे. येशू त्यांना खऱ्या सेवेची व्याख्या स्पष्ट करून सांगतो.